देवाच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करतो. आज या प्रभुवारी पुन्हा एक वार तुझ्या उपासना मंदिरात तू आम्हास घेऊन आलास. प्रभू, आज आम्ही तुझी स्तुती सुमने गात असताना, तुझ्या वचनावरती मन चिंतन करत असताना, प्रभुदेव बापा, आम्ही प्रत्येक जण स्वतःला तुझ्या हाती स्वाधीन करीतो. आणि प्रभू, तू आमचा ताबा घे आणि आम्हाकडून तुझी स्तुती आणि अधिक गौरव करून घे. सर्व सैतानिक शक्ती, दुष्ट विचार, जैविक चिंता यापासून आम्हाला दूर ठेव आणि एक दिलाने, एक मनाने, एक चिंताने प्रभू तुझी स्तुती, आराधना आणि सेवा करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला उभे असताना आपण गीत ऐकणार आहोत. एक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 584, येशू प्रिय मेंढपाळा. Yeah.
अंतकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहित आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझा प्रीती करा व तुझ्या नावाचा महिमा यंदा गवनावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. देवाने जी 10 आज्ञा आपणास दिल्या आहेत त्याचा आपण यावेळेस वाचन करूया. मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसो. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. आपणासाठी कोरी कृती करू नको वर आकाशातील खाली पृथ्वीवरील पृथ्वीखालील जगातील कशाची प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको आणि त्याची पूजा करू नको. आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. प्रभू जो तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याची आठवण ठेव. 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शब्बात आहे. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. मनुष्य हत्या करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. व्यभिचार करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. चोरी करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळावयास आमचे अंतःकरणे वळेल. आपल्या शेजाऱ्याच्या घराला रोग धरू नको. त्याची पत्नी त्याचा दास, त्याची दासी त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही चीज वस्तूंचा लोभ धरू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात वळेल असे आम्ही तुला मागतो. आजच्या दिवसासाठी नेमलेली 7 प्रार्थना आहे ते आपण करूया. हे प्रभू, आमची पात्रता न पाहता जे काही तू आमच्यासाठी केलेस ते विचारात घे. तुझ्या सेवेसाठी तू आम्हाला पाचारण केले आहेस, म्हणून आम्ही ती सेवा योग्य रीतीने करावी असे तू कृपेने कर. तुझ्या आणि पवित्र आत्म्याचा असणारा आणि सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. उभे असताना यावेळेला आपण स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता 119 17 ते 32. स्तोत्र संहिता 119 17 ते 32. गिमेल. आपल्या दासाला अवधारे दाखील म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळेन. तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमचित्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मी या जगात केवळ उपरी आहे. तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको. तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा करण्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे. प्रविष्टांना तू धमकावितोस. तुझ्या आज्ञांपासून भटणारे शापित आहे. निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर, कारण मी तुझे निर्बंध पाळतो. अधिपतीही बसून आपसात माझ्या विरुद्ध बोलतात, पण तुझा दास तुझ्या नियमाचे मनन करतो. जे निर्बंध मला आनंददायी आहेत ते म्हणजे मंत्री आहेत. डाले. माझा जीव धुळीस मिळाला आहे. तू आपल्या प्रश्नाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वचन करत तुझ्या पुढे मांडला आणि तू मला उत्तर देते. तू आपले नियम मला शिकवे. तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांची मनन करेन. माझा जीव खेदाने गळून जातो. आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर. करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. मी सत्याचा मार्ग निवडला आहे. तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहे. तुझे निर्बंध धरून राहिलो आहे. हे परमेश्वरा, मला बुद्धी होऊ देऊ नको. तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने जगतो.
मननाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत आपण यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. इराचं पुस्तक याचा 8वा अध्याय 15व वचन आणि मग पुढे 21 ते 32. त्यानंतर दुसरा शास्त्रपाठ इब्री लोकांस पत्र नव्या करारातून घेण्यात आलेला आहे. 6वा अध्याय 1 ते 12. हे दोन्ही शास्त्रपाठ आपण यावेळेस ऐकूया. ख्रिस्त जयंती नंतरचा 7वा रविवार यासाठी नेमलेला प्रथम शास्त्रपाठ एज्रा याचा 8वा अध्याय 15व वचन. एज्रा याचा 8वा अध्याय 15व वचन आणि 21 ते 32 पर्यंत. अहवा नदीला जी नदी मिळते तिच्या जवळ मी त्यास जमवले. तेथे आम्ही डेरे घेऊन 3 दिवस राहिलो आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली. तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाही. 21व्या वचनापासून. मग मी अहवा नदीतील उपास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व जनांसाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव व्हाव्यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वारांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली. कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आम्ही आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो. पण जे त्याचा त्याग करतात त्यावर त्याचे बल व क्रोध ही प्रगट होतात. यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली. ती त्यांनी ऐकली. मग मी याजकांपैकी शेरेबा, हसब्या व त्याचे 10 बांधव अशा 12 प्रमुख पुरुषांस निराळे केले, जे सोने रुपे व जी पात्रे, राजा व त्याचे मंत्री, त्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्रायल यांनी आमच्या देवाच्या मंदिरात पितरक अर्पिली होती ती तोडून मी त्यांच्या स्वाधीन केली. मी त्यांच्या हाती 650 किक्कार चांदी, 100 किक्कार चांदीची पात्रे, 100 किक्कार सोने, 1000 तारी सोन्याचे 20 कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची 2 पात्रे मी त्यास तोडून दिली. मी त्यास म्हणालो, तुम्ही परमेश्वर प्रित्यर्थ पवित्र आहात व ही पात्रेही पवित्र आहे. हे सोने रुपे तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ स्वसंतोषाचे अर्पण म्हणून आहे. सावध राहा. यरूशलेमेत मुख्य याजक, लेवी आणि इस्रायलांच्या पितृकुळातले सरदार यांच्यासमोर परमेश्वराच्या मंदिराच्या कोठड्यात ही सर्व तोडून होईपर्यंत यांचे रक्षण करा. मग यरूशलेम येथील आमच्या देवाच्या मंदिरावर येण्यासाठी याजक व लेवी यांनी ते सोने रुपे व ती पात्रे तोडून घेतली. पहिल्या महिन्याच्या द्वादशीत अहवा नदीपासून कूच करून आम्ही यरूशलेमेचा मार्ग धरला. आमच्या देवाचा वरदहस्त आम्हावर असल्यामुळे त्याने शत्रूंपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणाऱ्यांपासून आमचे रक्षण केले. आम्ही यरूशलेमेत पोहोचून तेथे 3 दिवस राहिलो. हे प्रभूचे वचन आहे. प्रभू असलेले वचन शिवाय. ख्रिस्त जयंती नंतरचा 7वा रविवार दुसरा शास्त्रपाठ इब्री लोकांस पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 6 वचन आपले. तेव्हा निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप, देवाचा भरोसा आणि पश्चातापाचे बाप्तिस्म्याचे हात वर ठेवण्याचे, मृताच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधित बोलत राहण्याचे सोडून प्रवृत्तेप्रत जाण्याचा वेगाने प्रयत्न करूया. देव होऊन येईल तर हे आपण करू. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या स्वर्गाची व येण्याची
येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल. असे त्याचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे, कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर ठेवतात व त्याचा उघड अपमान करतात. हे देवाचे वचन देवा. वर्तमानाकरता आपण उभे राहूया. मरणासाठी जे शुभवर्तमान घेतलेले आहे लोक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानाची 9व्या अध्यायातील 57व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता एकाने त्याला म्हटले, आपण येथे कोठे जा, तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, कोकणात विळे आणि आकाशातल्या पाखरात कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला आपल्या घरातल्या मंडळीचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नागराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. उभे असताना आपण प्रसिद्धांचा मतांनिका एकत्र म्हणून आपण आपला विश्वास प्रकट करूया. सर्व समाज आकाश पृथ्वी आणि सर्व वस्तू यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी विश्वास करतो आणि एकच जो देवाचा एक पुत्र जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून निर्मिला, देवापासून प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा आहे, जो क्षणिक आहे, कृत नाही, जो पित्याच्या आत्माचा आहे, ज्यातून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या कारणासाठी सर्वात उतरला आणि पुराणाच्या योगाने कुमारीमध्ये आईपासून देह झाले मनुष्य झाला आणि पंतप्रधानाच्या वेळेस आम्हासाठी त्याला अंशी दिले, ज्याने दुःख भोगले त्याला पुरले, जो शास्त्रीप्रमाणे मनुष्याची पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मुलांचा न्याय करायला बरोबरने पुन्हा येणार आहे. त्याचा राज्याचा अंत होणार नाही. त्याविषयी विश्वास करतो आणि पवित्र आत्मा जो प्रभूचे जीवनदाता पिता व पुत्र यापासून जनितो आणि पिता व पुत्र या संहितेचा अनुभव होते, जो भविष्यवाण्या पूर्ण असे त्याविषयी विश्वास करतो आणि एक पवित्र कॅथोलिक विषयी विश्वास करतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मास करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व मृत्यूचे जीवन याची मी प्रतीक्षा करतो. आमेन. देवाच्या वचनाकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देऊया. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो पुन्हा एक वार तुझ्या वचनातून शिकण्यासाठी तू आम्हाला अनमोल संधी दिलेली आहेस. प्रभू, आम्ही त्याचा उपयोग करून घ्यावा आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जगावे, कारण तुझ्या वचनात जीवन आहे आणि त्याकरता प्रभू तू आज आमचं सहाय्य कर. बोलत असताना माझे तुझे शब्द म्हणजे विचार तुला मागण्याचा येशूच्या नावाने आमेन. देवाच्या वचनाकडे आपण आज लक्ष देणार आणि आजचा जो विषय आहे तो समर्पित सेवा आम्ही कशी करायची किंवा मनपूर्वक देवाची सेवा आम्ही कशी करावी. सुरुवातीला असं वाटतंय माझ्यासाठीच आहे, परंतु मग जसं देवाच्या वचनाचा मी अभ्यास करत गेलो या गेल्या आठवड्यामध्ये, तेव्हा मला असं दिसून आलं की देव या वचनातून संपूर्ण त्याच्या शिष्य वर्गास
त्याच्या लोकांस, त्याच्या मंडळीस, त्याच्या वधूस ही शिकवण देत आहे. कारण सेवा म्हटली म्हणजे ऐकणाऱ्याला असं वाटतं की पालकांच्या बद्दलच आहे, परंतु प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाने हे सेवेचं ओझं दिलेलं आहे. ज्यांचा नाश होत आहे त्यांना सुवार्ता सांगून तारणापर्यंत आणण्याचं काम हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक येशूच्या शिष्याला प्रभूने दिलेलं आहे. आणि म्हणून आमच्या सेवेचा प्रकार, आमच्या सेवेची पातळी, आमच्या सेवेचा सादरीकरण आहे ते कदाचित वेगळं असू शकतं. मला प्रभूने इथं ठेवले, तुम्हाला तुमच्या घरी ठेवलेलं आहे, तुमच्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्ये ठेवलेलं आहे, नातेवाईकांच्या मध्ये. सेवेचं क्षेत्र हे वेगळं वेगळं असू शकतं, पण प्रत्येकाला आम्हाला सेवा करायची आहे. आणि म्हणून हे देवाचं वचन आजचं जसं मला तसं आपल्या प्रत्येकाला लागू आहे आणि शिकवत आहे. त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. असं म्हटलेलं आहे S.I. मॅकमिलन यांच्या पुस्तकामध्ये, जे त्यांनी पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे नन ऑफ दीज डिसीजेस, त्यामध्ये त्यांनी एका तरुण मुलीचं उदाहरण लिहिलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ही तरुणी कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जाते आणि ऍडमिशनला गेल्यानंतर भली मोठी रांग असते, ती इकडे पाहते तिकडे पाहते, बराच वेळ झाला, मग तिचा नंबर आला, मग ती काउंटरला गेली, तिथून तिने कॉलेज ऍडमिशनचा फॉर्म घेतला आणि तो फॉर्म ती भरू लागली. बाजूला तिकडे जे सोय केली होती टेबल खुर्चीची तिथे बसून, आणि भरत असताना सगळे बरेच प्रश्नावली होती. आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, कुठं राहता वगैरे वगैरे सर्व. एक प्रश्न असा आला की ज्यामुळे ती घाबरली, तिला धक्का बसला आश्चर्याचा की आता काय करायचं. ते हताश झाले, कारण तो प्रश्न पण असा विचारलेला होता की तुम्ही नेते आहात काय, तुम्ही नेते आहात का, आर यू अ लीडर. आता नेते म्हटल्यानंतर पुढारी पण करणं है ना, कोणाला तरी मार्गदर्शन करणं, जमावाबरोबर राहणं, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये येतात, पुढारी पण करणे. आणि मग तिने असं कधीच आयुष्यात केलेलं नव्हतं आणि त्यामुळे ती बावचळली आणि म्हणाली. मग तिला असं खात्री पटली की आपल्याला काही ऍडमिशन मिळणार नाही, कारण आपण कुठे लिडरशिप केलेली नाहीये. परंतु तिने त्या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून लिहिलं. तुम्ही कुठे लिडरशिप केलेली आहे का, तुम्ही नेते आहात का, तुम्ही पुढारी आहात का, आर यू अ लीडर, नो. आणि मग ती हताश होऊन आपल्याला काय या कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही असं समजून तिने ते अर्ज त्या काउंटरला दिला आणि निराश होऊन त्या ठिकाणावरून निघून गेली. काही दिवसांनी कॉलेजकडून तिला एक पत्र आलं आणि थरथरच्या हाताने ते पत्र तिने उघडलं, कारण तिला खात्री होती की आपण काही लीडर नाही, त्यामुळे आपल्याला काही इथे ऍडमिशन मिळणार नाही. आणि मग ज्या वेळेला तिने ते पत्र उघडलं त्यावेळेला त्यामध्ये असं लिहिलं होतं, अभिनंदन. काय लिहिलं होतं, अभिनंदन, या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन देण्यात आलं आहे. पुढे असं लिहिलं होतं, कारण आतापर्यंत 1452 तरुण तरुणींना आम्ही ऍडमिशन दिले, ते सगळे नेते आहेत आणि आम्हाला त्या सगळ्यांच्या मध्ये एकही अनुयायी सापडला नाही. आणि म्हणून तुम्ही अनुयायी आहात, त्यामुळे तुम्हाला मी काय करत आहे, आम्ही ऍडमिशन देत आहे. हे ख्रिस्ती मंडळीचं प्रतीक आहे, ख्रिस्ती समाजाचं प्रतीक आहे. आम्हा सगळ्यांना नेतं व्हायला आवडतं, पुढारी पण करायला आवडतं, लिडरशिप करायला आवडतं, पण अनुयायी व्हायला कोणालाच आवडत नाही. कारण अनुयायी व्हायचं म्हटल्यानंतर कॉस्ट आहे, किंमत आहे, त्याग आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते मात्र करायला नको असतं. आम्हाला लोकांनी आमची सेवा करावी, आमचं ऐकावं अशी अपेक्षा असते. आणि म्हणून मग सेवा करून घ्यायची मोहीम निघते, सेवा करून घ्यायची इच्छा निर्माण होते आणि मग आपण समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे नेते पण करत असतो. ख्रिस्ती जगतामध्ये असे अनेक लोक आहेत प्रियानो, ज्यांना पुढारी बनायचं असतं, सेवा करून घ्यायची असते, पण सेवा करायची नसते.
आपण हे विसरता कामा नये की जर आम्हाला उत्तम नेता बनायचं असेल तर आम्हाला उत्तम अनुयायी प्रथम बनणं गरजेचं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने 12 शिष्यांना पाचारण केल्याने लगेच पाठवलं नाही, तुझा भारतामध्ये, तुझा अमेरिकेला, तुझा तिकडं जर्मनीला, रशियाला, असं नाही केलं प्रभू. या शिष्यवर्गाला पाचारण केल्यावर 3.5 वर्ष त्यांना ट्रेनिंग मध्ये ठेवलं. त्यांना अनुयायी पण काय असतं याचं शिक्षण दिलं, त्यांना नम्र केलं, त्यांना विश्वासामध्ये उभं केलं आणि मग 3.5 वर्ष झाल्यावर म्हणाला की आता तुम्ही जा, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. लीडरशिप ट्रेनिंग महत्वाचं असतं. नेते बनण्यासाठी, पुढारी पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे आणि ते मात्र आपण टाळत असतो. म्हणून मी आज उत्तम पुढाऱ्याऐवजी उत्तम सेवकाविषयी किंवा उत्तम सेवक पण जे आहे त्याविषयी तुमच्या बरोबर देवाच्या वचनातून बोलणार आहे. मरणासाठी जो शास्त्रपाठ घेतलेला आहे लूकास सुसमाचार 9 अध्याय 52 ते 27 ही वचने आहे. यामध्ये 3 व्यक्ती वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत आणि असं म्हटलेलं आहे की ह्या ज्या 3 व्यक्ती आहेत ह्या आमचं प्रतिनिधित्व करतात, मंडळीचं, कुटुंबाचं, समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि या 3 पैकी आपण कुठल्या व्यक्तीप्रमाणे आहोत हे आज आपण प्रत्येकाने मनातल्या मनात समजून घ्यायचं. कोणाला सांगण्याची गरज नाही, फक्त प्रभूला आपण सांगू शकतो. आणि म्हणून या प्रत्येक व्यक्तीचं जीवन फार महत्वाचं आहे. त्यांचं वाक्य जे आहे, प्रभूशी त्यांचं जे संभाषण झालेलं आहे ते महत्वाचं आहे. प्रभू येशूच्या काळामध्ये अनेक लोक प्रभू येशू करत असलेले चमत्कार पाहून त्याच्या मागे गर्दी करत होते. लोकांना येशूच्या बरोबर जायला आवडत होतं, कारण येशूने त्यांनी पाहिलं की अंधाऱ्यांना दृष्टी दिली आहे, लुळ्या पाण्याला त्यांनी उभं केलेलं आहे, रोग्यांना त्यांनी बरं केलेलं आहे आणि त्यांनी साक्षामध्ये 5 भाकरी 2 मास्यांमधून 5,000हून अधिक माणसं जेवलेली स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि मग म्हणून अनेकांनी असे विचार केला असेल की जर येशू हे सगळे चमत्कार करू शकतो तर माझ्या जीवनामध्ये जी गरज आहे मला किंवा जो आजार आहे मला तो ते बरे करू शकतो, त्या गरजा तो पूर्ण करू शकतो. आणि म्हणून अनेक लोक येशूच्या मागे मागे जात होते. आजच्या शास्त्र पाठामध्ये 3 व्यक्ती रेखा प्रभूने उभ्या केलेल्या आहेत आणि प्रभूने त्यांना आव्हान केलेलं आहे. अनेकांना येशूच्या मागे जाण्याची इच्छा असते, पण प्रियानो आमचं मन तयार होत नाही, त्याचा आम्ही अनुयायी होऊ पाहत नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो की जे येशू ख्रिस्ताने आव्हान केलेलं आहे ती जे लोक होते ते प्रवेशीच्या मागे येण्यासाठी अनेक वेळा उत्सुक होते, परंतु अशा अनेकांना प्रभूने नाकारलं. आणि मग एका बाजूने प्रभूने शिष्यांना आमंत्रण दिले, दुसऱ्या बाजूने तो त्यांना नाकारतो. हा काय प्रकार आहे? हे 3 व्यक्ती प्रभूला म्हणायला मी आमची कामं करतो आणि मग तुझ्या मागे येतो. या गोष्टीने माझं लक्ष वेधलं, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना नाकारलं. त्यामागे उद्देश हा होता की त्यांच्याकडून प्रभू येशूला हमी पाहिजे होती, त्यांच्याकडून प्रभू येशूला खात्री पाहिजे होती, त्यांच्याकडून प्रभू येशू त्यांच्या जीवनाचं समर्पण ते करतात की नाही हे पाहायचं होतं. आणि म्हणून त्यांनी बोललेल्या प्रत्येक वाक्याला प्रत्युत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. आजही प्रियानो येशूची सेवा करणाऱ्यांकडून तो हमी घेऊ इच्छितो. आम्ही आमचं संपूर्ण समर्पण येशूच्या कार्यासाठी केलेलं आहे का हे तो पाहतो. आमच्या मनामध्ये जो त्याच्यावरती विश्वास आहे तो कसा आहे याची तो परीक्षा घेतो. आणि म्हणून आजचे 3 व्यक्ती आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिल्या व्यक्तीकडे मी तुम्हाला नेत आहे. येशू करता पहिला मुद्दा आहे, येशू करता आमच्या मनामध्ये त्याग करण्याची भावना असली पाहिजे किंवा आमचं मन त्याग करण्यासाठी तयार असलं पाहिजे. 57व्या वचनाकडे पहा काय लिहिलेलं आहे.
तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. त्याने निश्चय केला होता. ही पहिली व्यक्ती प्रभूसाठी त्याग करून येण्यासाठी तयार होते, पण प्रभू येशूने त्याला वेगळंच उत्तर दिलं. असं नाही म्हटलं प्रभू की जो इतरांना म्हटला माझ्या मागे, तसं या माणसाला तो म्हटलाच नाही. उलट तो येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला असं म्हणतो, कोकणास बिळे आणि आकाशातल्या पाखरास कोटी आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. काय उद्देश होता प्रभू येशूचा? कदाचित येशू मागे बरोबर चालण्याच्या द्वारे त्याच्या सोबत जर चाललो तर कदाचित समाजामध्ये आपलं नाव मोठं होईल. त्याच्या लोके बघा काय फलटण असते, लोक त्याच्या बाजूला गर्दी का करतात, लोक त्याचा वाहवा काय करतात. कॅमेरे वळून स्वतःच्या फोटोमध्ये येण्यासाठी त्या नेत्याबरोबर किती अंगलट करतात. हे स्वाभाविक आहे प्रिया. आणि म्हणून या शिष्यवर्गाला आणि लोकांना पण असं वाटत होतं की येशू हा नावाजलेला पुढारी, त्याच्या सोबत जर आपण राहिले तर आपली पण प्रशंसा होईल, आपली पण प्रशंसा होईल. आणि म्हणून लोक गर्दी करत होते. कधी येशू शिष्यांच्या बरोबर त्यांच्यापैकी एक, जे शिष्यवर्ग होता त्यांच्यापैकी एक व्हावं अशासाठी अनेक लोक प्रयत्न करत होते. एक तर आई आई म्हणाली, माझी 2 मुलं तुझ्या सोबत आहेत, घरदार सोडून धंदा सोडून तुझ्या मागे आहेत, एकाला उजवीकडे बसव आणि एकाला डावीकडे बसव, आपलं बाकीच्याने फिरायचं गोल गोल. किती म्हणजे माणसाची उद्देश बघा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याचे. आणि ह्या मनुष्याला काही न कोणी बोललेलं नाहीये, काही अगोदरचा संदर्भ नाहीये. आणि वाटेने जात असता एक जण प्रभूला म्हणाला, तुम्ही जा तिकडे, मी यायला तुमच्या बरोबर तयार आहे. कशाला? येशूने त्याला बोलवलं होतं का? काही गरज नव्हती ना. येशूने ज्यांना बोलवलं त्यांनाच त्याने शिष्य केलेले, जे बोलवलेले ते त्याच्या मागे चालायला उत्सुक होते. पण त्या चालण्यामध्ये, येशूच्या मागे जाण्यामध्ये त्या व्यक्तीचं समर्पण आहे की नाही हे प्रभू पाहत. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितले, कोकणास बिळे आणि आकाशातील पाखरांना कोटी आहे, परंतु तू माझ्या मागे येऊ पाहतो, मला डोके टेकायला ठिकाणी नाही, तू माझ्या मागे येऊन काय करशील? हे काय त्याला येशू शिकवू पाहत होता. त्या व्यक्तीच्या मनामध्ये असलेलं मोठं होण्याचं मन, प्रशंसा लोकांच्याकडून करून घेण्याचे विचार, हे सगळे त्या येशूने ओळखले होते अंतर्ज्ञानाने. हा माझ्या मागे काय येऊ पाहतो, आणि म्हणून प्रभू म्हणाला, काय मिळणार आहे तुला? मलाच ठिकाण नाहीये डोकं टेकाय. आणि हे येशूला पटवून सांगायचे होते. अगदी क्षुद्र आणि अगदी लहान जीवांनाही व्यवस्थित राहण्यासाठी जागा आहे, विश्रांतीसाठी जागा आहे, विसाव्यासाठी स्थळ आहे. परंतु माझ्या मागे जर येशील तर माझ्यासारखं जीवन तुला जगावं लागेल. आहेस का तयार? त्या त्रास, कष्ट, असमाधान, असुविधा, अनेक गोष्टी प्रियानो आमच्या सेवेमध्ये, आमच्या प्रभूच्या कार्यामध्ये येण्याची शक्यता आहे. छळ आहे, संकट आहे, अडचणी आहेत, मोह आहे, पाश आहे, ही सगळी अडखळणं, हे सगळ्या सैतानिक गोष्टी प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनामध्ये येणार, शिष्यांच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐश्वर्य, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रशंसा व्हावा पाहून माणसं त्याच्या मागे जात होती. ही चुकीची घटना होती, हा चुकीचा विचार होता. आज आम्ही टीव्ही वरती किंवा वर्तमानपत्रामध्ये ऐकतो, वाचतो की प्रत्येक यशस्वी जो पुरुष आहे, व्यक्ती आहे, तिच्या मागे कितीतरी मोठं श्रम आहे, कष्ट आहे. अतिशय अतिशय गरीब कुटुंबामधून या व्यक्ती येतात. एक वेळचं अन्न मिळायची मुश्किल होती. असे लोक श्रमाने, कष्ट करून, परिश्रम करून, त्याग करून अनेक गोष्टीचा ते वरती येतात, पुढे येतात आणि श्रीमंत होतात. आणि प्रियानो, जगासमोर एक ते आपलं उदाहरण ठेवत असतात. इंग्लिश मध्ये असं लिहिलेलं आहे,
There is no blessing if there is no bleeding. जर आम्ही त्याग करत नाही तर आम्हाला यश मिळत नाही. जर आम्ही त्याग करणार नाही तर आम्हाला देवाची सेवा करता येणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या 12 शिष्यांना वाटेने जाताना झोळी घेऊ नका सांगितलं, वाहन घेऊ नका सांगितलं, कारण मी तुम्हाला पाठवतोय, मी तुमची काळजी घेणार आहे. तुम्ही यामध्ये अडखळून पडू नका, याच्यामध्ये तुमचं लक्ष तुम्ही केंद्रित करू नका. आज मंडळांच्यामध्ये ही परिस्थिती आहे. आम्ही आमचं कुटुंब, आमची पत्नी, आमचा पती, आमची लेकरं, त्यांचे शिक्षण, पाणी, लग्न, घरदार या सगळ्याच्या मध्ये आम्ही एवढे गुंतवून झालो की देव, त्याचे राज्य, त्याची सेवा, सुवार्ता बाजूला सारलेली, आपण त्याकडे लक्षही देत नाही. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या सेवेचं आचरण जर आपल्याला झालेलं आहे, जर आम्ही देवाची लेकरं झालेलो आहोत, जर आम्ही देवाच्या घरचे झालेले आहोत, तर आम्हाला ही जबाबदारी त्याने दिलेली आहे ती आम्ही पार पाडतो का? आम्ही समर्पित जीवन, आम्ही त्यागमयी जीवन जगत आहे का? एक मनुष्य जो येशूच्या मागे येऊ पाहत होता आणि प्रभूने त्याला म्हटलं, तुला त्याग करावा लागेल, कारण मी त्यागी जीवन जगत आहे. डोके टेकाव्या जागाने आकाशात बघ, कोकणाकडे बघ, त्यांना राहण्यासाठी जागा आहे. डोकं टेकायला आम्हाला जागा नाही. तू माझ्या मागे येऊ इच्छितोस काय? दुसऱ्या व्यक्तीकडे आपण जाणार आहोत. दुसरा मुद्दा आहे, येशूची सेवा करण्यासाठी आपण स्वतःला उपलब्ध करून दिलं पाहिजे. You have to make yourself available for the service of God. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूसाठी 59 वचन त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने दुसऱ्या एकाला म्हटले. आता मला माहित नाही तो म्हटला काय त्या पहिल्या व्यक्तीसारखं, प्रभूजी तुझं असे तिकडे मी यायला तयार आहे, ते काही लिहिलं नाही ते, म्हणून मी काही ते बोलणार नाही. पण दुसऱ्या एकाला प्रभू येशूने म्हटले, माझ्या मागे ये. बघा, पहिल्याला नाही म्हटलं, दुसऱ्या व्यक्तीला म्हटलं, कारण या पहिल्या व्यक्तीला शिकवण देण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला, तुला न बोलायला तू माझ्या मागे येतोस कारण तू समर्पित नाही. मग दुसऱ्या व्यक्तीला तो असं म्हणतो, माझ्या मागे ये. पण तो काय म्हणाला व्यक्ती? प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. जेव्हा येशूने त्याला माझ्या मागे ये असे म्हटले, तेव्हा त्याने कारण सांगितलं, एक्सक्यूज सांगितलं, आणि ते व्हॅलिड एक्सक्यूज होतं, योग्य कारण होतं. पण तरी येशूने त्याला बोल लावलेले आहे. आता या व्यक्तीचं म्हणणं रास्त होतं, त्याचा बाप त्याला पुरायला त्याला जायचं होतं, आणि असं 7व्या वचनामध्ये आम्ही वाचलेलं आहे. आणि येशू त्याला म्हणतो की मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे, तू जाऊन काय कर, देवाच्या राज्याची घोषणा कर. असं वाटतं त्या माणसाच्या घरात प्रेत आहे आणि येशू त्याला त्या प्रेताची विल्हेवाट लावायला न जाऊ देता सांगत आहे, देवाच्या राज्याची घोषणा कर. हा असा कसा येशू? याला काही सहानुभूती, कळवळा काय आहे की नाही? हा इतका कसा स्वार्थी की जो देवाच्या राज्याची घोषणा करायला प्राधान्य द्यायला सांगत आहे, आणि घरामध्ये त्या माणसाच्या बापाचं प्रेत आहे. आम्हाला कधी कधी हा विचार मनात येतो, प्रभूने त्याला असं का सांगितलं? मग त्या प्रेताची विल्हेवाट कोण लावणार? हा मुलगा आहे, त्याला जायचं आहे घरी, आणि प्रभू म्हणतो ते मेलेल्यांना पुरू दे, मेलेल्यास तू आपल्या जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. कधी कधी हे प्रॅक्टिकल वाटत नाही, आम्ही अडखळतो हे समजण्यामध्ये. पण देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू अनेक वेळा कळवळ्याने भरलेला आहे, अनेक वेळा तो लोकांचं दुःख पाहून दुःखी झालेला आहे, तो रडला असं म्हटलेलं आहे, त्याला एक भावना आहे. आणि मग एवढं सगळं असताना तो ह्या व्यक्तीला, ज्याला त्याने स्वतः माझ्या मागे म्हटलेलं आहे, ज्याचा बाप त्याचं प्रेत त्या घरामध्ये आहे, त्याला पुरायला जाऊ न देता देवाच्या राज्याची घोषणा करायला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा दयाळू आहे, कनवाळू आहे, त्याला समजतं. वधस्तंभावर असताना देखील त्याने आपल्या आईची सोय त्याने आपल्या शिष्याकडे केलेली आहे, राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, तिची काळजी कोणीतरी घ्यावं. एवढा प्रभू करत असताना या माणसाला मात्र तो बापाला पुरायला जाऊ देत नाही. असं कसं शक्य आहे? थोडस आपण जर या वचनावरती डोळे मोठे करून विस्फारून जर पाहिलं तर अनेक गोष्टी आपल्या
समजण्यामध्ये येतात. या ठिकाणी जो संदर्भ आहे, जी वस्तुस्थिती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे जर त्या व्यक्तीच्या बापाचं प्रेत घरात आहे तर हा येशू मागे काय करत होता? जर त्याचे वडील, त्याच्या वडिलांचं प्रेत घरात आहे तर हा त्या घोट्यामध्ये टाइमपास काय करत होता? त्याने तिकडे जायला पाहिजे होतं ना, घरी आपल्या बापाकडे. मग हा येशूच्या मागे का चालत होता? विसंगती आहे. पण जेव्हा येशूने त्याला सेवा करायची संधी दिली तेव्हा म्हणतो मला बापाला पुरू दे. म्हणजे त्याचा बाप मेला नव्हता, तो कारण सांगत होता, खोटं कारण सांगत होता. कदाचित त्याचा बाप मरणाच्या पंथाला लागलेला असेल आणि म्हणून तो म्हणाला असेल येशूला की तो आता मरणाच्या पंथाला लागलेला आहे, तो मरेलच आता, मला पहिले त्याला पुरू दे, मग मी तुझ्या मागे येतो. आम्ही पण अशी कारण शोधत असतो. तो मेरायच्या आधीच त्याला मारायचा आहे ना घाट घातला. त्याला वाटलं येशूला काही करणार नाही, येशूला काही समजणार नाही, येशू काय कधी माझ्या घरी आला नाही, तो माझ्या बापाला काही ओळखत नाही. मग कारण सांगितलं की मी सहज सुटू शकतो. पण तो प्रभू आहे याची त्याला जाणीव नव्हती. एवढ्यांच्या संस्कृतीमध्ये एक प्रथा होती. ती प्रथा अशी होती की एखादी व्यक्ती जर मरण पावली तर त्या मरण पावलेल्या व्यक्तीला त्याच दिवशी पुरलं जायचं. मग ही प्रथा असताना हा माणूस आपल्या बापाला न पुरता येशूच्या मागे काय करत होता? म्हणून हा जर विचार आपण केला तर निश्चितच आपल्याला हे कळतं आपल्याही जीवनामध्ये प्रियानो या व्यक्तीसारखं आम्ही कारण देऊन प्रभूच्या सेवेपासून दूर राहतो. आता नाही, नंतर. आपली भूमिका ही असते, प्रभू आता नाही, मी नंतर. मी रिटायर झालो ना की बायबल घेऊनच फिरतो सगळीकडं. मग अशाला मी म्हणतो काय मंडळा फोडायचं काम करणार आहे काय रिटायर झाल्यावर? का स्वतःचं चेअर स्थापन करणार आहे? इकडची मंडळीची चोर थोडी, इकडची चोरायची थोडी, त्या मंडळीत चोरायची थोडी आणि स्वतःच मंडळी चालू करायची. कधी कधी आम्ही अशी विचार करतो आणि त्याच्या आधी जर देवाने झाली तर ती रिटायरमेंट राहिली, ती सेवाही राहिली मध्येच वर. कधी कधी आम्ही नंतरची भूमिका करतो त्यावेळेला संधी मिळेल की नाही याची काहीही खात्री नसते. म्हणून कारण तिकडेच ठेव, तुझ्या बापाला तिथंच ठेव आणि तू देवाच्या राज्याची घोषणा करायला ये. अतिशय सुंदर शिकवण आहे. यामध्ये दोन गोष्टी शिकायला मिळतात. पहिली गोष्ट आहे, आपण कितीही घाई गडबडीमध्ये असलो, बिझी असलो, शेड्यूल आपलं बिझी असलं तरी देवासाठी ठराविक वेळ आम्हाला काढला पाहिजेच. ख्रिस्ती मानायचा अर्थच काय? रात्र दिवस काबाड कष्ट करायचं, बायकाला खुश ठेवायला, पोरांची काळजी घ्यायसाठी देवासाठी वेळच मिळत नाही. तुम्ही करा प्रार्थना, मी बसतो आता कपून आलो, आता नाही जात रविवारी, आता मला रविवारी पण ओरडाय नाही, साहेब ओरडतील. अनेक कारण आहेत प्रियानं. पण ही कारण प्रभूच्या दरबारी चालत नाही. अगदी बाप मेला असला तरी प्रभू काय म्हणतो, तिथंच सोड आणि देवाच्या राज्याची घोषणा कर. ही तुला संधी आहे, वॅकेन्सी भरपूर आहे, माझ्या देवाच्या राज्याची घोषणा करायला ये. आणि म्हणून आम्ही कितीही गडबडीमध्ये असलो, घाईमध्ये असलो, शेड्यूल आमचं कितीही बिझी असलं तरी परंतु आपण देवासाठी वेळ बाजूला काढलाच पाहिजे. त्यामध्ये आपली नोकरी, आमचं करिअर, आमचं कुटुंब हे प्रियानो मध्ये अडथळा येता कामा नये. त्याची काळजी तर आम्हाला करायचीच आहे, ते तर आम्हाला करणं भागच आहे, पण त्याच्यामध्ये परमेश्वरासाठी वेळ काढलाच पाहिजे. दानिएल किती वेळा प्रार्थना करायचं दिवसातून? किती वेळा? 3 वेळा. दावीद किती वेळा प्रार्थना करायचा? मोठ्याने बोला ना, चुकलं तरी मी पण चुकतो कधी कधी. दावीद 3 वेळा, 7 वेळा हे असे लोक परमेश्वराची सेवा करत. दावीद राजा दरबारामध्ये किती बिझी, त्याचे एवढं आमचं शेड्यूल बिझी नसतं प्रियानो. एक गेला की दुसरा येतो कंप्लेंट घेऊन. यशाची
तोरवी गात असताना कुठून तरी शत्रू येतो, पुन्हा सैन्याची जमवाजमव करायची, पळत जायचं, घाबरायचं, लपून राहायचं, अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये देखील दावीद अनेक वेळा दिवसातो परमेश्वराच्या चरणी जात असे, परमेश्वराला तो आळवत असे, प्रार्थना करत असे, त्याच्यासाठी तो वेळ काढत असे. आणि म्हणून आम्ही इतकेही बिझी होऊ नये की देवासाठी आमच्याकडे वेळच उरत नाही. नाहीतर अशी वेळ येते की ज्या वेळेला देवाला आम्हाला हवा असतो देव, आणि देव म्हणतो मी तुला ओळखत नाही. जर देवाने ओळखत नाही असं म्हटलं की संपलंच, प्रवासच संपला. आणि म्हणून प्रियानो, आम्ही प्रभूसाठी वेळ काढणं, इतर गोष्टींच्या बरोबर देवाच्या सेवेला, देवाच्या कामाला देखील प्राधान्य द्यायला हवे. आणि म्हणून येशूने त्याला म्हटलं, मेलेल्यांना मेलेल्यास करू दे, तू इकडे माझ्या मागे देवाच्या राज्याचे काम कर. आणि हे महत्वाचं आहे, देवाच्या राज्याच्या कामासाठी इतर कारण आम्ही देऊ. एक उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियानो. नॅशनल शहरामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये एका स्त्रीच्या बद्दल स्टोरी आली होती, कथा आली होती. त्या स्त्रीचं नाव होतं सिस्टर लिलिया क्रे. लिलिया क्रे हे परदेशात घडले, आपल्या भारतात नाही. लिलिया क्रे नावाच्या या स्त्रीबद्दल त्या वर्तमानपत्रात असं लिहिलेलं आहे की या स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये सलग 1040 रविवार ती चर्चला न चुकता गेली, अखंडपणे, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष एकही रविवार तिने चुकवला नाही चर्चला जायचं. तिचं वय किती होतं माहिती का? 80. किती? 80. धडधाकट शरीर असताना आम्ही चर्चला जात नाही. कारण सांगतो, पण ह्या स्त्रीकडे बघा, अनेक उदाहरण आहेत प्रियानो. आणि असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेला हे वर्तमानपत्र छापून आलं की एक स्त्री, एक विश्वासू स्त्री, जिने आपलं संपूर्ण समर्पण प्रभूला केलेलं, जिला कळालं चर्चला जाणं किती महत्वाचं आहे, सलग 20 वर्ष 1040 रविवार न चुकता ती चर्चला गेलेली आहे. लोकांनी प्रश्न केले, बर्फ पडला नाही का या 20 वर्षात? लोकांनी प्रश्न केले, थंडी, ऊन, वारा, पाऊस नव्हता का ती चर्चला जात असताना? मग ती कशी काय पोहोचली, का गेली ती चर्चला? अनेक लोकांनी अशी प्रश्न केली की रविवारचा पिकनिकचा दिवस असतो, चर्च सोडायचं, पिकनिकला जायचं, चर्च सोडायचं आणि फॅमिली रियुनियन असते, फॅमिली गेट टुगेदर असतो, मेळावा असतो काही काही लोकांच्या घराण्यांच्या मध्ये. आणि मग त्यावेळेला चर्चला येत नाही, तिकडेच त्यांची मौज मजा चाललेली असते. नावासाठी उगाच काहीतरी प्रार्थना करायची आणि मग बाकीचा दागड दिला. म्हणजे आम्ही चर्चच्या वेळेमध्ये आमच्या जैविक गोष्टींना प्राधान्य देतो. या स्त्रीला तसं काही नव्हतं का? मुलंबाळी नव्हती का? फॅमिली रियुनियन नव्हती का? तिला नाही वाटलं का आज जरा रविवार आहे, बाहेर जाऊन यावं? अनेक प्रश्न लोकांनी त्यावेळेस, मी म्हणतो नाही सांगत, विचार तिला जे विचारलं ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की अनेक लोकांनी असं तिला विचारले प्रश्न, तुला काय आजार नाही लागला का या 20 वर्षात? तुला सर्दी, खोकला, ताप आला नाही का? अंगदुखी झाली नाही का? चक्कर आल्यासारखं झालं नाही का? काही त्रास झाला नाही का? तू सलग 20 वर्ष एक सारखं चर्चच्या मंदिरी, चर्चच्या दारी कशी गेलीस? तुला कधीतरी पाठाच्या वचनाचा तिटकारा आला नाही का? राग आला नाही का? ते मलाच बोलायला पुढच्या वेळी मी जातच नाही चर्चला. तिला विचारलं बरं का, माझं मनचा सांगत नाही. अनेक लोकांनी अनेक प्रश्न आपापल्या पद्धतीने तिला विचारले आणि ती म्हणाली, नो, आय लव्ह माय गॉड इज वेटिंग फॉर मी इन द चर्च. आणि तिची प्रशंसा झाली. आज हे बाकडे खाली बघितलं, मला या स्त्रीची आठवण होती. किती प्रभूसाठी आम्ही उत्सुक आणि तहानेने भुकेले पहा. जेव्हा ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्याच्या मागे येण्यासाठी बोलावतो, आमंत्रित करतो, तेव्हा आपण स्वतःला त्याच्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्या स्त्रीने मनामध्ये हे ठरवलं होतं की मी प्रभूसाठी स्वतःला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. रविवारी मी माझ्या मंडळी देवाच्या विश्वासाने लोकांच्या समवेत सहभागिता घेण्यासाठी मी चर्चमध्ये असली पाहिजे. देव माझी तिथे वाट पाहतो, मला तो आशीर्वाद देणार आहे, मला मेजामध्ये सहभागी व्हायचं आहे, देवाच्या वचनातून मला सामर्थ्य मिळवायचं आहे, मला गेलं पाहिजे चर्चला. आणि म्हणून त्या स्त्रीची वाहवा झाली, प्रशंसा झाली, ती आनंदित झाली, तिला प्रभूने अनेक आशीर्वाद दिलेले आहे. आम्ही देखील प्रियानो, आम्हाला वेळ मिळेल तेव्हा नाही बरं का,
आपापल्या सोयीप्रमाणे वेळेप्रमाणे आम्ही देवाची सेवा करावी किंवा चर्चला जावं असं मुळेच नाही. जेव्हा प्रभूला पाहिजे तेव्हा ते उपलब्ध झालं पाहिजे. ही भूमिका आपली असावी. देव आमची गुणवत्ता, आमची लायकी, आमची पात्रता पाहत नाही, तर तो आम्ही त्याच्यासाठी उपलब्ध आहोत का, अवेलेबल आहोत का हे पाहतो. आणि म्हणून तो म्हणाला माझ्या मागे ये. पण विचारा म्हटला माझ्या बापाला पुरायला जाऊ. आणि प्रियांनो तो देवाच्या राज्यापासून दूर गेला. नॉट एबिलिटी बट अवेलेबिलिटी. आम्ही पापी जरी असलो, पाप करणारे जरी असलो, तरी प्रभू आमच्या पातकांची क्षमा करून त्याच्या सेवेसाठी उपयोगात आणतो. पण मी चांगला होईन मग सेवा करीन, मी पापी आहे पहिले मला क्षमा मिळू दे मग मी करेन, ते कधीच होणार नाही. कबरेत जाईपर्यंत आम्ही पापच करत राहणार आहे. कारण आमचा स्वभावच पापी आहे. आमच्या आई बापाने, आमच्या पूर्वजांनी म्हणजे आदामाने हवेली पाप केले तेव्हापासून हा गुणधर्म, हा रोग असा आहे पापाचा, इतका भयानक आहे, मूळ जन्मही त्याच्यात शिरत. आणि म्हणून आम्ही ते वाट पाहायची नाही की मी शुद्ध कधी होईन आणि पवित्र कधी होईन आणि मग मी सेवा करेन. अजिबात नाही. प्रभू आत्ता आम्हाला बोलवत आहे. आणि त्या येशया संदेशासारखं आम्ही म्हटलं पाहिजे, प्रभू हा मी आहे, मी तयार आहे तुझ्या सेवेसाठी. तिसऱ्या व्यक्तीकडे मला जाऊ द्या आणि मग मी संपवणार आहे. तिसरं उदाहरण आता, तिसरा मुद्दा आहे येशूची सेवा करण्यासाठी पहिला आपण पाहिलं त्याग केला पाहिजे. दुसरं आपण पाहिलं आपल्या मनाची तयारी करून आपण देवाच्या मागे चालण्यासाठी स्वतःला उपलब्ध करून दिलं पाहिजे. स्वतःचा वेळ प्रभूसाठी दिला पाहिजे. स्वतःचे कलागुण कौशल्य आपण दिले पाहिजे. तिसरा मुद्दा आहे येशूची सेवा करण्यासाठी, त्याच्या मागे जाण्यासाठी आम्ही आमच्या मनाची तयारी केली पाहिजे. आमचं एक मन असलं पाहिजे स्वतःच. ते द्विधा मनस्थितीमध्ये असता कामा नये. जाऊ की नको, करू की नको, लोक काय म्हणतील, निश्चय केला पाहिजे. वचन 62 मध्ये प्रभू येशू असं म्हणाला की जो कोणी नांगराला हात घालून मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. देवाच्या राज्यास उपयोगी नाही. शेतकऱ्याला शेत नांगरताना प्रियानो समोर बघावं लागतं. तो इकडे तिकडे बघून शेत नाही नांगरू शकत. त्याची नजर समोर असावी लागते. पेत्राचं उदाहरण प्रभूने त्यासाठी दिलेले, समुद्रामध्ये पाण्यावर चालणारा पहिला शेवटचाच मनुष्य प्रियानो. जोपर्यंत तो येशूकडे पाहत होता तोपर्यंत पाण्यावर चालत होता. परंतु ज्या वेळेला त्याने उजवी डावीकडे पाहिलं, लाटा आणि वादळ पाहिलं, तो घाबरला आणि बुडू लागला. शेतकरी चांगली नांगरणी करण्यासाठी त्याला चांगली दृष्टी लागते, चांगली नजर लागते. आणि तसेच देवाला हमी देण्यासाठी, खात्री देण्यासाठी आमच्या स्वतःच्या जीवनाचं आम्ही समर्पण करण्याची इच्छा मनी बाळगली पाहिजे. आमचं मन तयार असलं पाहिजे. कारण येशू आमचं अंतःकरण, आमचं मन पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून गेल्या रविवारी आपण ऐकलं, सर्व रक्षणे वस्तूपेक्षा स्वतःच्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर म्हटलंय. नीट रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. हे तिसरी व्यक्ती प्रभूला म्हणाली. बाबा त्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे? 61 वचन. त्यावर एकाने म्हणते, प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिले मला आपल्या घरातल्या मंडळीचा निरोप घेऊ द्या. घरातली मंडळी म्हणजे बायकोच असतात, दुसरं कोण असतात. एवढा प्रेम करत होता. कदाचित लेकरं असतील, त्याला आई वडील असतील, सासू सासरे असतील की नाही माहित नाही मला, पण आई वडील असतील ती आपण गणितात धरूया. हे सगळे घरच्या मंडळीचा निरोप म्हटल्यानंतर सगळे लहान पिढ्याला घरातले आले असतील. आणि तो म्हणतो मला पहिले त्यांचा निरोप घेऊ द्या, म्हणजे त्यांना सांगू द्या मी चाललो आता येशूच्या मागे, माहित नाही काय होईल पुढं. निरोप घेऊ द्या. आणि प्रभू असं म्हणतो, जो कोणी नांगराला हात घालतो आणि मागे पाहतो तो देवाच्या राज्याचा उपयोगी नाही. आता यामधून मी पाहू लागलो की ही व्यक्ती अशी का म्हणाली. येशूने त्या व्यक्तीच्या मनात ओळखलं. या माणसाचं मन त्याच्या कुटुंबात अडकलेलं आहे, गुरफटलेलं आहे. हा काय माझी सेवा करायला येणार माझ्या मागे. लोटाच्या बायकोचा देवाचा दूत तिला ओढतोय, ती मागेच पाहते. तो तिला पुढे ओढते, ती मागेच पाहते.
लोखंडाची भांडी त्या काळातली, नाही तर मातीची असतील काय माहिती, पण ती तिला खूप प्रिय होती. आणि प्रिया मिठाचं काम झाले, ते पोहोचू शकले नाही आशीर्वादित देशामध्ये. कधी कधी प्रिया आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, देवाच्या राज्यामध्ये आम्ही देवाचं काम करायचं आहे आणि प्रभूने या व्यक्तीकडे पाहिलं, हा काय माझ्या सेवेसाठी लायक नाही, कारण याचं आपल्या बायकोवर, आपल्या लेकरांच्यावर, आपल्या घरातील लोकांच्यावर एवढं प्रेम आहे की मी त्याला बोलावलं असताना तो म्हणतो पहिले मला त्यांचा निरोप घेऊ द्या, याचं प्राधान्य त्याच्या कुटुंबाला आहे, मला नाही आहे. कधी कधी कमिटीतले लोक पण मला आतापर्यंत आपले नाही सांगत आहे, दुसरे बरं का, आम्ही ऑनररी काम करतो, वेळ मिळेल तेव्हा येऊ. काय मेहरबानी करतोय देवावर आपण. कधी कधी आम्ही देखील अशा प्रकारे प्रभूला प्रियानो दूषणे देतो. वेळ मिळेल तेव्हा आम्ही काम करणार, कारण ते महत्वाचं आहे. हे काय इथे काय मिळतं का आम्हाला पगार, तुम्हाला मिळते तुम्हीच करा पाळस. ही आमची भूमिका. वाईट वाटतं, खंत वाटते जेव्हा आम्ही अशा गोष्टी ऐकतो, कारण त्यांना समर्पित जीवन कळलंच नाहीये, या शास्त्रपाठाचा अर्थ कळलाच नाही प्रियानो. आणि म्हणून ज्या व्यक्तीचं लक्ष असं विचलित झालेलं असतं, ज्याची निष्ठा दुभागलेली असते, ती देवाच्या राज्याचं काय काम करणार आहे. आणि म्हणून लोकांनी लिहिलेलं शुभवर्तमान 9 अध्याय 23व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, येशू असं म्हणाला, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आत्मनिग्रह करावा, त्याने निश्चय करावा, मनात गाठ बांधावी आणि प्रति दिवशी रोज. येशू वधस्तंभावर 2021 वर्ष अगोदर मरण पावला, म्हणून आता माझं काही काम नाही असं नाही म्हणायचं, तर प्रति दिवशी त्याने स्वतःचा आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावे. म्हणजे येशूकडे आम्ही रोज आमच्या पातकांची क्षमा मागितली पाहिजे. येशू ख्रिस्त माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला, आपलं रक्त सांडलं, आपला प्राण दिला, हे आम्ही दररोज आम्ही म्हटलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. पत्र 3 अध्याय 13-14 वचनामध्ये संत पाऊल पण असंच म्हणाला, आणि तो असं म्हणतो की बंधुजनो, मी अद्याप ते आपल्या कयात आणले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील कोणीकडे धावतो. हेच एक माझे काम आहे, हेच एक माझे काम आहे. प्रभू वरील गोष्टींकडे लक्ष लावून प्रभूने नेमून दिलेल्या काम मी करत आहे. जेव्हा आम्ही त्याची सेवा करतो तेव्हा तो आमची काळजी घेतो. येशू असं म्हणाला, जो माझी सेवा करतो त्याची काळजी माझा पिता घेईल. तुम्ही कशाला चिंता करता, आम्ही काय खावं आणि काय प्यावं, काय पाकरावं. आकाशातील चिमण्यांकडे पहा, पाखरांकडे, ती पेरीत नाहीत, कातत नाहीत, पण सर्वसमर्थ देव त्यांना पुरवतो. आम्हीच मात्र असे आहोत, काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं, आम्ही चिंताग्रस्त होतो. आणि म्हणून मत्याचे शुभवर्तमान 6:33 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही तर प्रथम देवाची येशूची धार्मिकता मिळवण्याची कटपट करा, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला लागत आहेत, ज्याच्या मागे आम्ही धावत आहोत, त्या सगळ्या तुम्हाला मिळतील. ज्याने आपलं जीवन प्रभू सेवेसाठी समर्पित केलं, ज्याने विश्वासूपणे सेवा केलेली आहे, अशा एका व्यक्तीचं उदाहरण सांगतो आणि मग आजचा संदेश संपवणार आहे. असं म्हटलेलं आहे, इंग्लंडमध्ये यॉर्कशायर नावाचं एक शहर आहे, त्या ठिकाणी 1800च्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये म्हणजे 1800 सालामध्ये जवळपास एका कुटुंबामध्ये, त्या कुटुंबाचं आडनाव होतं टेलर, म्हणजे शिंपी नाही बरं का, TYLOR, टेलर. आणि या टेलर नावाच्या कुटुंबामध्ये 2 मुलं जन्माला आली. आणि ती लहानाची मोठी झाल्यानंतर मोठा मुलगा, त्याला असं वाटलं की मी नाव कमावं, आणि म्हणून तो उच्च शिक्षित झाला आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये तो सदस्य झाला आणि त्याच्या ज्ञान पाहून लोकांनी त्याचे गौरव केला, प्रशंसा केली. पण तो लहान मुलगा होता, तो मोठा झाल्यानंतर त्याने देवाची सेवा करण्याचं व्रत धारण केलं. नाही म्हटलं मी माझ्या दादासारखं नाही करणार, मी सेवेला माझं जीवन समर्पित करणार. आणि मग तो मिशनरी म्हणून चीनमध्ये गेला. त्याचं नाव आहे हडसन टेलर, तुम्ही ऐकलं असाल.
त्याने सेवा केलेली आहे, त्याने खूप मोठी सेवा केली आणि असं म्हटलेलं आहे की चायना इंडियन मिशन म्हणून जी संस्था आहे, जिला आज जिचं नामांतर झालेलं आहे ओव्हरसीज मिशनरी फेलोशिप असं OMF म्हणून ज्याला म्हटलेलं आहे, त्या संस्थेचा तो संस्थापक झालेला आहे. चीनमध्ये देवाच्या वचनाची सेवा केली, अनेक चीनी लोकांना त्याने प्रभूच्या वचनातून मार्गदर्शन केलं, अनेक चीनी लोकांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं, तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे. पण मोठ्या मुलाचा अनंत काळ असं टिकेल असं प्रियानो कुठेही उल्लेख नाही किंवा पुतळा पण नाही. त्याच्या स्मरणार्थ काहीच नाहीये. आम्हाला जर विचार टेलर कोण आम्ही लगेच सांगू हडसन टेलर मिशनरी आहे, पण त्याच्या भावाचं नावही आम्हाला माहित नाहीये. ते पुस्तकांच्या मध्ये दडलं गेलं. एन्सायक्लोपीडिया म्हणून एक ग्रंथ आहे, मोठे ना शब्दकोशासारखा आहे ते. त्या एन्सायक्लोपीडिया मध्ये देखील त्या मोठ्या भावाच्या बद्दल लिहिणाऱ्याने लिहिलेलं आहे हडसन टेलरचा भाऊ आहे. म्हणजे मोठा कोण झाला? हडसन टेलर मोठा झाला, त्याचा भाऊ म्हणून अशी त्याची ओळख केलेली आहे. आम्ही सेवा करतो ना तेव्हा देव आम्हाला असं मोठं करतो. मोठेपणाच्या मागे जाऊन मोठं नाही होत कोणी. आम्ही मनोमन प्रभूची सेवा करावी. जर आम्हाला सेवाभावी नेतृत्व द्यायचं असेल तर आमचं संपूर्ण समर्पण आम्ही ख्रिस्ताला केलेलं असावं, द ट्रू कमिटमेंट. आणि म्हणून पंडित रामाबाईंनी मागे पण तुमच्याशी बोललेलो आहे, एकदा म्हणाला की ओनली वन लाईफ दॅट विल सून बी पास. एकच जीवन आहे, लवकर सरणार आहे, पण प्रभूसाठी जे आम्ही करू ते चिरंतर राहणार, चिरंतर राहणार. जर आम्ही देवाकरता येशूसाठी त्याग करण्यास तयार असू तर प्रभू निश्चित आमचा स्वीकार करण्यास केव्हाही तयार आहे. त्याची सेवा करण्यासाठी आम्ही त्यागमय जीवन जगलं पाहिजे. अनेकदा आम्हाला लाभाच्या गोष्टी हानिकारक आहेत असं समजलं पाहिजे. म्हणून संत पाऊल म्हणतो माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी मला लाभाच्या होत्या पण त्या अडखळत होत्या प्रभूच्या मागे जाण्यासाठी, आणि म्हणून त्यांना मी हानिकारक समजून काढून टाकलेलं आहे. जर आम्ही प्रभूचे शिष्य म्हणतो तर आम्ही प्रियानो त्यागमय जीवन जगायला शिकले पाहिजे. त्याची सेवा करण्यासाठी स्वतःचा वेळ आम्ही दिला पाहिजे, अमूल्य वेळ दिला पाहिजे. स्वतःला प्रभूने जे दिलेलं आहे ते प्रभूसाठी आम्ही देण्यासाठी आम्ही उपलब्ध असलं पाहिजे. प्रभू आमची उपलब्धता पाहतो. आम्ही प्रभूच्या सेवेसाठी वेळ देतो का? आणि तिसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे प्रियानो, आणि ती म्हणजे आमची मनस्थिती द्विधा तर नाही ना. मी निश्चय केल्यानंतर त्यापासून भरकटत तर नाही ना. या तीन गोष्टी, या तीन व्यक्तींच्या बद्दल प्रभूने आम्हाला शिकवलेला आहे, आणि अशा प्रकारे आम्ही जीवन जगायला पाहिजे. तरी आमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आम्ही कसं शक्य आहे, मी त्यागमय जीवन कसं जगू, मी स्वतःला कसा उपलब्ध करू, घरात एक खाणार काय, आणि मग मी स्वतः एक निश्चयाने कसं काय प्रभूकडे येऊ. मी ज्या वेळेला ठरवतो त्यावेळेला नेमकं काहीतरी घरात घडतं किंवा कंपनीत घडतं किंवा जीवनात काहीतरी घडतं. नको असलेली व्यक्ती समोर येते आणि मी भरकटतो, मी घाबरतो, मला भीती वाटते. कोणाला सलाम करायचा म्हणजे प्रॉब्लेम आहे, कोणी बघितलं तर म्हणेल बघा हा याचाच माणूस दिसतो, याला सलाम करा. अनेक टेन्शन असतो त्या जगाचं कसं हे समजत नाहीये. त्यांना प्रभू एक वचन सांगतो आणि मग मी संपवतो. अनुवादाचा ग्रंथ 10 अध्याय 12 वचन असं म्हटलेलं आहे, हे इस्रायला तुझा देव तुझ्यापाशी जे मागतो ते एवढंच. काय? तुझा देव तुझ्याकडे मागतो ते एवढेच की तू आपला देव परमेश्वर याचे भय बाळगून त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्यावर प्रेम ठेवावे आणि त्याची सेवा अगदी जीवे भावे करावी. आपण प्रार्थना करू. प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो आणि धन्यवाद देतो. पुन्हा एक बार प्रभू तू आपल्या वचनातून आम्हाला शिकवलेलं आहे. 3 व्यक्ती 3 शिकवणी. आम्ही त्यागमय जीवन जगावे, आम्ही स्वतःला तुझ्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावं, त्याला प्राधान्य द्यावं. आम्ही एवढे बिझी असू नये की ज्या वेळेला तुझी आम्हाला गरज पडेल तेव्हा तू उपलब्ध नसशील. आणि तिसरी गोष्ट प्रभू तू आम्हाला शिकवलीस, आम्ही एक मनाचे असावे, एक निर्धार केलेला असावा. आमचं संपूर्ण समर्पित जीवन प्रभू तुला हवं आहे, आणि तसे करण्यासाठी तू आम्हाला कृपा करी. कारण आमचा महान प्रभू येशू तू आहे. आमेन.
यावेळेला आपण गीत ऐकूया आणि गीत ऐकत असताना आपण आपली गाणी निर्णयपणे प्रभूच्या पाताळामध्ये अर्पण करूया. एकलेसियाच्या गीत संघातून गीत नंबर 35 घेतलेला आहे. जय जय जगदीशा. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त
स्वीकार कर असं तुला विनंतो. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मंडळीकरता ज्या सूचना आहेत त्या मी वाचून दाखवत आहे. आजच्या शॉलमध्ये वैद्यरत्न हॉस्पिटल डोंबिवली यांच्यातर्फे मेडिकल कॅम्प होणार आहे. तरी इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत ख्रिस्ती वरवधू पालक परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. अशा जाहिराती बाहेर ठेवलेल्या आहेत. ज्यांना गरज आहे, ज्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये नातेवाईकांच्या मध्ये लग्नाच्या वयाचे मुले असतील त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. कळवण्यास दुःख वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये 1 तारखेला नलिनी साळवी आपले चर्च सभासद यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. दुःखी कुटुंबियांचं सांत्वन करावं. त्याचप्रकारे काल CNI बिशप साहेब कसा मराठवाडा धर्मप्रांताचे हे बिशप आहेत. त्यांच्या पत्नी सुशीला यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांचं निधन झालेलं आहे. तरी बिशप कसाब साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. स्वर्गीय प्रभुदेव बाप्पा, यावेळेला आम्ही नलिनी साळवी आणि बिशप कसाब साहेब यांच्या कुटुंबियासाठी प्रभुदेव बाप्पा आम्ही प्रार्थना करीतो. नलिनी साळवी यांच्या जाण्याने, त्याचप्रकारे बिशप साहेब यांची धर्मपत्नी सुशीला यांच्याही प्रभुदेव बाप्पा अचानक जाण्याने या दोन्ही कुटुंबामध्ये जे दुःखाचं सावट आलेलं आहे प्रभुदेव बाप्पा, त्याकरता आम्ही या कुटुंबियांसाठी तुझ्याजवळ याचना करतो, प्रार्थना करीतो. प्रभू तू त्यांच्या कुटुंबियांचं लहान व्यक्तीचं सांत्वन कर. प्रभू येशू मेघारूढ होऊन वैभवाने येत त्यावेळेला आम्हा सर्व गेलेल्या पिढ्यांची जे तुझ्यामध्ये निधान पावलेले आहेत त्यांची गाठभेट होणार आहे. या आशेने जगण्यासाठी मागे राहिलेल्या प्रत्येकाला प्रभू तू धीर दे आणि त्याचं सांत्वन कर. या दुःखातून प्रभू त्यांना तू बाहेर का आणि तुझ्या प्रेमाने त्यांना तू भर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. त्याचप्रकारे आपल्या मुंबई जवळ प्रांताचे बिशप, त्याचप्रमाणे पालकवर्ग, सुवार्थिक सेवक यांना देवाच्या आत्म्याने अधिक सेवा करता यावी. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करू की मंडळीची आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि आपल्यामध्ये जे आजारी रोगी आहेत प्रभूने त्यांना आरोग्य द्यावं. याकरता आपण विशेष प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलेशाकरता आणि सर्व मानव जातीकरता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे समर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंत्या, उपकार तुम्ही करावी असे तू आम्हाला आपल्या पवित्र ख्रिस्ताकडून शिकविले आहे. तू दैविकता आमचा विश्वास आम्ही नम्रतेने मिळतो की तू परत दयेने आमच्या प्रार्थना मान्य कर व सात्विक उद्देशे सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे गुणगान करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना आणि विशेष करून जे सेवक, आमचे मॉडरेटर PCC, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रवी सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवन नैवेद्य प्रकट करावे म्हणून त्यास अनुग्रह दे. तुझ्या एकलेसीचे उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त इथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रपणे व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनतो सर्व राष्ट्रांना
नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्या सर्व आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ या प्रश्नांचा बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञता करण्याने आम्ही भोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनंतो. ज्ञानेश्वराच्या जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुसरे दुखणे अथवा कोणती विपत्ती यांनी पीडित असते, विशेषतः आमच्या सभासद श्यामा याकोब साळवे, त्याचप्रमाणे श्यामचंद्र आढाव अंकल हे आजारी आहेत. तुझ्या मुलाचा स्पर्श करून बापा त्यांना आरोग्य दे. आम्ही आपल्या गुरुपैकी प्रार्थना करतो बापा की तू आई आणि बापांना आरोग्य दे. त्याचप्रमाणे बापा आमचे सभासद यांनी साळव्यांनी ह्या तुझ्यामध्ये ख्रिस्ताचे सहभागी आहेत बापा, त्या सर्वांची आम्ही आठवण करीत आहोत. कुठे कुठे प्रतिष्ठान पडतं बापा, जे सर्व सांगतो त्यांना प्राप्त होलेल्या कुटुंबियांना पवित्रांचे तू त्यांची नामांनाच ठाऊक नाही, त्या सर्वांच्या मी आठवण करावं बापा. त्या सर्वांचे सांत्वन सांगितले कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय धरून निवडले आहे त्यांचे सुरक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या सुरुवात करून मिळवतो. तुझ्या सर्व संतांद्वारे अनुग्रह व सद्गुण प्रवेश झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनंतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्या, यासाठी की तुझ्या पुत्राच्या रक्ताने शरीराचे अवयव आहेत त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचं एकच मध्यस्थ केवळ येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्या तूच सह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या प्रत्यक्षाचे कर. आमेन. पवित्र सहभागी करता आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याची प्रीतीने ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जीवनाने वागण्याचा निश्चय करता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साक्रामेंट घ्या व लीनभावे पृथ्वी टेकून सर्वसमर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्वशक्तिधरा आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा बापा, सर्ववस्तूंच्या निर्माणकर्त्या, सर्वमनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे उचलावी, तुझं प्रताप ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्या वेळोवेळी अत्यंत अधमपणे केली आहे आणि त्याच्याद्वारा आपणाला संताप होतो. यथान्यायाची पीडा आहे ती आम्ही बघून घेतो आणि त्याकरिता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्यांचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे, त्यांचा मान असह्य आहे. हे परमदयाळू बाबा, आम्हावर दया कर. आम्हावर जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वकाळ नीतीने चालू तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्यापर्यंत देणे वचन दिले आहे की मनापासून पश्चाताप करून खरा विश्वास आणि त्याचकडे वळतात, त्या सर्वांच्या पापाची तो क्षमा करीत तो तुम्हावर दया करून तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करून सर्व सदाचना तुम्हाला स्थिर दृढ करून तुम्हाला सनातन जीवनात देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.
आपला तानांनी याकडे जे खरोखर बोलतात त्या सर्वांना जो समाधान करत वचने बोलतो ती ऐका. अहो कष्टी व पराक्रांतीचे न हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पौल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारवयास जगात आला हे वचन विश्वासनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो आपल्या पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यास करत असतो. आपली अंतकरणे उंचवा. की आम्ही प्रभूकडे उत्साहितो. आपण आपला प्रभू ईश्वर त्याची उपकार करू. असे करणे योग्य उचित आहे. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा सर्वसमर्थ सनातन देवा, दूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गौरवी नाव स्तुतितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 दैनात प्रभू सर्व आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला नमस्कार हे पराक्रम प्रभू. आमीन. प्रभूच्या नावाने धन्यवाद आहे. परमस्थानचे होत आहे. सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बापा, तू खरोखरच पवित्र आणि धन्यवादित आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण देव तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण करायस आणि क्रूसावर मरण भोगायस दिलेस. त्याने तेथे आपले अर्पण एकदाच करून अखिल जगाच्या पापासाठी पूर्ण आणि कळी आपले यज्ञ अर्पण आणि प्रायश्चित्त केले. आपल्या मरणाचा निरंतरचा स्मारक स्थापला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो घरी जावा म्हणून आपल्या पवित्र श्रीमंत महाराजास आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आली त्याच रात्री त्याने भाकर घेतली, तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, घ्या, खा, तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी तुम्हा करता आणि बहुता करता दिलेले हे नव्या करणाचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ करा. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा, तुझ्या पुत्राचा त्यांचे दुःख भोग आणि अमूल्य मृत्यू त्याचे प्रभावी करून तार आणि गौरव स्वर्गावण्याचे स्मरण करून त्यायोगे आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी आणि वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास तुझा प्रतापशाली शिरासमोर तुझ्याच पवित्र देणग्याने त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवितो की तो आपल्या पितृवत वचनलेस अनुसरून आमचा हस्तवनाचा आणि दुःखाचा यज्ञ परमोत्साहामध्ये दयेने स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण याकडून व त्याच्या रक्तावर विश्वासाकडून आम्हास तुझ्या संपूर्ण एकलेसेस पापाची क्षमा व त्याच्या दुःख भोगाचे तरसरला प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयाळू बापा, आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तो आपला पवित्र आणि जीवदायक आत्मा आम्हा आणि तुझ्या देणग्यावर पाठवेल, अशासाठी की जे भाकर आम्ही मोडतो की ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावा आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की जी आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत ते आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तार आणि येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमीन. हे प्रभू, येथे आपणास आपल्या जीवात्म्यास व शरीरास पवित्र जीवनपणे योग्य असा यज्ञ व्हावासाठी तुला अर्पण समर्पित करीतो. आम्ही आपल्या भौतिक पापांमुळे तुला काही यज्ञामुळे आज योग्य नाही, तरी आम्ही तुला विनवतो की आमच्या योग्य तिकडे पाहू नकोस, पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे खास कर्मसेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे त्या त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एक समता तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू.
हे आमच्या सगळ्या बाबा तुझे नाम पवित्र मानायचा तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाजी असेल आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेला आणू नकोस तर नसल्यापासून सुट. कारण ते राज्य सामर्थ्य आणि बळ ईश्वर फार तुझी. आमेन. प्रभूची शांती तुम्हाला सर्व काळ असो. आणि तुझ्या आत्म्यासोबती असो. आपण प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या हाताने केवळ नाही तर तुझ्या प्रभूचे महान करुणेवर भरोसा ठेवू. या तुझ्या आज्ञाजवळ येतो. तुझ्या आज्ञाकरता तुझे निमित्त घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू, तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ते जन्माचे पाहावे आणि ते रक्त असे घ्यावे की आमची पापी त्याच्या रक्ताने निर्माण व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्तातून आमच्या जीवनाची क्षार व्हावी आणि आम्ही त्यामध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वत्र राहावे. आमेन. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुम्हाकरता दिलेले आहे, त्याचा स्वीकार करण्यास जवळ आहे आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार स्तुती करा. प्रभूच्या मेघामध्ये सहभागी होत असताना आपण एकलेसियाच्या गीत संग्रहामधून काही गीते ऐकूया.
या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर जे तुझ्याकरता दिले गेले ते तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ हे घेऊ खा आणि आपल्या अंतःकरणात विश्वास आणि त्यावर पोषण कर व त्याचे उपकार स्तुती कर. मंडळीने एकत्र भाकर सेवन करावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त जे तुझ्याकरता दिले गेले ते तुझ्या शरीराचे जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्ताचे रक्त तुझ्याकरता दिले होते, त्याच्या स्मरणार्थ घे आणि उपकार माग. मंडळीने एकत्र त्याला सेवन करावा. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन आणि अनंत जीवनासाठी रक्षण करो. आमेन. यावेळेला एक साक्ष आहे आणि ती साक्ष आपण ऐकणार आहोत. सुदेश आणि कोमल यांच्या जीवनामध्ये प्रभूने त्यातून काम केलेलं आहे. ते आपण थोडक्या वेळेमध्ये ऐकू. प्रेम द लॉर्ड. Praise God. सर्वांना ख्रिस्ताचा आज आपल्या जीवनामध्ये नेहमी बऱ्याच अशा गोष्टी होत जातात ज्यातून देवबाबा किती शक्तिमान आहे, किती सामर्थ्यवान आहे आणि तो आपल्या लेकरांना कसं प्रत्येक संकटातून आणि अडचणीतून वाचवतो. हे आमच्या जीवनामध्ये देवबाबांनी बरेच असे कार्य केलेले आहेत. स्तोत्रसहित 116 यांच्या 8व्या वचनामध्ये वचन आपल्याला असं सांगतं की तू माझा जीव मरणापासून माझे अश्रू, माझे डोळे अश्रूपासून आणि माझे पाय हे जाण्यापासून वाचवले आहेत. खरोखर या वर्षाप्रमाणेच परमेश्वराने आम्हाला दोघांनाही खूप सहाय्य केले आहे. गेल्या शनिवारी मी आणि सुरेश आम्ही बाईकवर होतो. आम्ही ऑफिसला जात होतो. सायंकाळची वेळ होती. शिवाजी चौक जो एरिया आहे तुम्हाला माहीत असेल. तर आम्ही जात असताना नॉर्मल आम्ही गाडी चालवत होतो आणि मागून एक फास्ट बाईक आली आणि त्या बाईकने आम्हाला टक्कर दिली. अशी की आमच्या बाईकचं जे टायर आहे फर्स्ट टायर आणि ते बाईक त्याचे फर्स्ट टायर ते दोघांमध्ये एकत्र झाले आणि आमची बाईक पडली आणि आम्ही फरफटत 10 ते 12 फुटापर्यंत आम्ही घसरत गेलो बाईक चालू असताना. इतकं की जे बाईकचं जे कार आहे समोरचं माहीत असेल टायरचं जे आहे ते खूप स्ट्रॉंग असतं. तर ते तुटलं आणि आम्ही नंतर उठलो, बघितलं की आम्हाला कुठेही काय ठेच लागली नाही. आम्ही खूप घाबरलो होतो तेव्हा. मी तर कंटिन्यूस एक 10-15 मिनिटं तर कापत होते कारण समजलं नाही अचानक कसं आम्ही पडलो आणि कसं ते इन्सिडेंट झालं. जेव्हा आम्ही पडलो आम्ही उठलो आणि उठल्यावर बघितलं की कुठे आम्हाला काही रक्त कुठे लागलं नाही, कुठे जास्त मार लागला नाही आम्हाला. माझा पाय जो आहे राईट लेग तो त्या टायरमध्ये आमच्या बाईकच्या टायरमध्ये अडकला होता. तो आम्ही काढला आहे आणि मग नंतर आम्ही डॉक्टरकडे गेलो, एक्सरे काढला आणि देवबाबाला खूप धन्यवाद असतो त्यासाठी की डॉक्टरने सांगितलं की एक्सरे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत व माझ्या कोणत्याही बोनला काही त्रास नाही, माझ्या पायाला फ्रॅक्चर नाही आले. आणि देवबाबाला मी खूप खूप धन्यवाद देते की देवबाबाने इतक्या मोठ्या मनाच्या संकटातून आम्हाला वाचवलं. आणि जसं आपल्याला माहिती की शिवाजी क्राऊडेड एरिया आहे, बरेचसे तिथे इन्सिडेंट झाले आहेत. आम्ही पडल्याबरोबरच कोणती मागून ट्रक किंवा कोणतंही असं मोठं व्हेकल नाही आलं. जर आलं असतं तर आम्हाला माहिती नाही किती मोठं काय झालं असतं त्या टायमाला. आणि जेव्हा मी बाईक इन्सिडेंट झाला तसं ॲक्सिडेंट जसं झालं आणि मी साईडला उभे होतो, थोडा वेळ रिलॅक्स झालो मी, तर लोक म्हणायला लागले तुम्ही कसे वाचले. लोकांना खूप आश्चर्य झालं की अरे तुम्हाला कुठेच कसं काय लागलं नाही, चेक करा, बघा, तपासा, कुठे काय लागलं असेल, कुठे काय मुक्का मारला असेल. पण बाप्पाला खूप खूप धन्यवाद त्यासाठी की आम्हाला काही झालं नाही त्यावेळी. देवबाळ बरं असो की मी जसं कोमली सांगितलं की कशा प्रकारे आमचा ॲक्सिडेंट झाला आणि तसं आपण 23 आपण कबूल करतोच की मृत्यूच्या ह्याच्या जरी मी जात असतो तरी अभिशाप दिला नाही. आपला हा प्रत्येक दिवस
हा जगण्यासाठी असतो. जेव्हा आपण रात्री झोपतो आणि सकाळी आपला दिवस उजाडणार, आपले डोळे उघडतील की नाही याची देखील आपल्याला शंका असते. पण परमेश्वर आपण भाव ठेवतो आणि परमेश्वर एक नवीन दिवस आपल्याला दाखवतो. त्या वेळेसच आपण परमेश्वराला धन्यवाद मानले पाहिजे. जसं बाळासाहेबांनी आज देखील उपदेशात सांगितलं की दावीद राजा एवढा मग्न असून, बिझी असून एवढी प्रजा तो सांभाळायचा. त्याचप्रमाणे इतर जे सेवकांचं जे उदाहरण दिलं की 3 वेळा प्रार्थना करणे, देवाला नमन करणे, 7 वेळा नमन करणे, हे आपण आपल्या आयुष्यात अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि देवाच्या कृपेने की मी या सेवेत देखील आहे. पण सेवेत आहे म्हणून परमेश्वर मला वाचवेल हे देखील जरुरी नाहीये. मागच्या आठवड्यात देखील परमेश्वराच्या वचनातून बाळासाहेबांनी सांगितलं होतं की सेवक वर्ग, पाळक वर्ग आजारी नाही पडत का किंवा का पडतात हा प्रश्न सरळ नसतो, बरोबर. आणि तेव्हा देखील परमेश्वर हा प्रत्येकाची परीक्षा पाहत असतो. प्रत्येकाला सुख दुःख आहे, पण तो परमेश्वराच्या नावात, देवाच्या नावात, येशू ख्रिस्तात किती वेळ स्थिर आहे हे परमेश्वर बघत असतो. आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आपण प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. कोणी कोणत्याही सेवेत असणं आणि कशा प्रकारे आपण देवाची सेवा करू शकतो याची संधी आपण स्वतः शोधायची आहे. आणि ही साक्ष यासाठी मी देत आहे की आमचं गौरव नाही तर परमेश्वराचं गौरव व्हावं. प्रेज लॉर्ड. आमेन. थँक्यू. प्रभू तुम्हास असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्याने या पवित्र रस्त्याचा आपल्याला स्वीकार केला आहे. त्या आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या अध्यात्म करणारे प्रसन्न पोषितोस आणि याकडून आमची खात्री करीतोस. तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे, तिच्या आम्ही पवित्र अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि अमूल्य मरणाच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा असलेली वारीस आहोत. हे स्वर्गाचे बाबा, नाव्याच्या विनंतो की तो आपला आरोग्य जुनामास असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागी एकत्र राहावे आणि सत्कर्मे करावे म्हणून तुम्ही दिल्यास आम्ही करावी. येशू ख्रिस्ताचा प्रवेशाद्वारे त्याला दुसरा पवित्र आत्म्यासह सन्मान करून विभाग असो. आमेन. परमसामध्ये किंवा करून आणि पृथ्वीवर शांती, माणसावर प्रसन्नता, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुला धन्यवाद करीतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार करीतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव नित्या, हे प्रभू तुझा एक पुत्र येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस, तो तू आम्हावर दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देव पित्याच्या बरोबर परात्पर आहेस. आमेन. आशीर्वादाकरता मंडळी उभे राहावे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे वळवाने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्तात्मा प्रभूच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवाने गीत ऐकूया आणि आजची आपली भक्ती आपण समाप्त
हॅलो, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या कॅम्पसमध्ये जातो, हॉलमध्येच मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. तर त्या मेडिकल कॅम्पमध्ये 7 गोष्टीचं एक्झामिनेशन आहे. त्याच्यामध्ये जनरल फिजिशियन एक्झामिनेशन आहे, तुमचं BMI असेल, ब्लड शुगर टेस्ट असेल, CBC, ECG, ENT चेकअप आणि एक जनरल आय चेकअप. त्या सगळ्या चेकअप मोफत होणार आहे. कोणतेही शुल्क ह्याच्यात कोणतेही तुमच्याकडनं आकारलं जाणार नाही. कळालं का? तर बघा, बिबट्यांना फायदा घ्यायचा असेल बिबट्यांनी फायदा घ्या,